SMS Productions निर्मित Journey. Actually, this happened before I got offered Jodha Akbar and before I worked with any of the photographers in Bombay. Thinking कि I have arrived in life and आता I need to go to Bombay and I need to look at bigger work, better work. I showed my stack of photos to a stock photography company, to somebody who was owning it and running it. And I think that was the biggest insult of my life. त्यांनी माझ्यासमोर माझे अख्खे stack of photos कचऱ्याच्या बादलीमध्ये फेकून दिले. And he compared my pictures to पिक्चर्स ऑफ बेगर्स ऑन द स्ट्रीट्स ज्यांना कुठल्या तरी कॅमेरा कंपनीने कॅमेराज दिले होते टू क्लिक फोटोज अँड सी हाऊ दे सी बॉम्बे फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि तो म्हटला की ते फोटो मी बघितले, ते पण फोटो याच्यापेक्षा चांगले आहेत. सो आय थिंक दॅट वॉज अ क्रशिंग मोमेंट फॉर मी. आणि असं बसल्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं होतं. आफ्टर दॅट आय डिड नॉट टच द कॅमेरा फॉर क्वाईट सम टाईम. बट देन अगेन दॅट व्हॉइस इनसाइड ऑफ मी केम बॅक स्ट्रॉंगर की नाही आता करायचंच आहे. यु नो दिस इज अपार्ट फ्रॉम this being a passion, there is a lot of people that I want to prove wrong at this point in time. किती तुम्ही डॉक्टर असू दे, when you experience and go through childbirth, it is again a life changing moment. It was I would say I went through postpartum depression. कारण अभ्यास करता करता नीरजा कोलिक, त्यामुळे ती रात्री झोपायची नाही. आणि मी पुस्तक अक्षरशः ठेवायचं पण माझं लक्ष बिलकुल नव्हतं, कारण कॉन्स्टंटली नीरजा वॉज ऑन माय माइंड की यु नो तिला काय होतं आहे का, ॲम आय ऑल दीज डाऊट्स, ॲम आय गुड मदर, ॲम आय गुड डॉक्टर, ॲम आय गोइंग टू बी एबल टू डू दिस ऑर नॉट. आणि इवन आय वॉज डुईंग माय MD, पण तरी पण असं वाटलं की नाही, आय कॅनॉट गो अँड सीक सायकॅट्रिक हेल्प फॉर दिस. सो द स्टिग्मा वॉज विदिन मी इट सेल्फ टू गो अँड सीक हेल्प अँड टेल द पब्लिक की आय एम गोइंग थ्रू समथिंग, आय नो दॅट दिस इज नॉट नॉर्मल. म्हणजे मला इतकं रडायला यायचं, झोप व्हायची नाही. आणि खरंच इट वॉज अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग चॅलेंजिंग पिरियड फॉर मी. तुम्हाला जे समाधान देईल ते काम चांगलं, आणि तुम्हाला समाधान कशात मिळतं तर यस, मी कष्ट केले तर मी कष्ट करून पैसे मिळवलेत याच्यात मला समाधान मिळतं. रादर दॅन मी कोणाकडे तरी जाऊन रडलो की मला पैसे कमी आहेत, मला शिकवा, मला मदत करा, तर ते मला कधीच जमलं नाही. आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने लाईफमध्ये तेच करावं की स्वयंपूर्ण व्हावं, काही काम करावं, छोटं मोठं काही विचार न करता काम करावं. आजही मी माझ्या लाईफमध्ये सगळी कामं करतो. मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या टेबल कोणाला आवरू देत नाही, माझ्या घरामध्ये माझे टेबल कोणाला आवरू देत नाही. आजही माझे सर्व कपडे मी स्वतः धुतो, त्याला स्वतः इस्त्री करतो. आजपर्यंत मला कोणीही ते दुसऱ्यांनी केलेलं आवडत नाही. आणि ते एकाच कारणामुळे की लहानपणापासून अशीच काही ना काहीतरी करायची सवय झाली आहे. आणि आमच्या वडिलांचं जे बालपण गेलेलं होतं, त्यांनी जे सांगितलेलं होतं, त्यामुळे तर मला फार महत्त्वाचं होतं ते. कारण त्यांना त्यांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांचे आईवडील गेले होते आणि ते 4 भावंडं पुण्यात आली होती आणि 20 रुपयाच्या खोलीत भाडं देऊन राहून शिकली. ते सांगायचे की एका पातेल्यात आम्ही एक पातळ भाजी करायचो, पालेभाजी करायचो, पोळ्या करायचो. सकाळी तीच पालेभाजी, दुपारच्या नाश्त्याला तीच पालेभाजी, रात्रीच्या जेवणाला तीच पालेभाजी आणि पोळ्या, असं खाऊन आम्ही जगलेलो आहे. त्यामुळे मला पैसे काय असतात, त्याचं महत्त्व काय असतं, त्याला का महत्त्व असतं, आणि लाईफ जर तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्हाला काय काय करावं लागतं याची पूर्ण जाणीव आलेली होती. तुम्हाला माहीत नाही स्टोरी, शेतकरी कुटुंब जे शेतकरी त्यांना माहिती आहेत. शेतकरी कुटुंबात एक फॅशन असते का, जुन्याकडे एक फॅशन होती, फक्त आईवडील मारणार नाहीत तुम्हाला, मावशी एक चापट मारायला जाता येता, मामा 2 कानाखाली लावणार. तर घरामध्ये सगळ्यांनी धुतलं आहे मला, हे करू नये म्हणून सगळ्यांनी. म्हणजे मला एक इन्सिडेंट असा पण आठवतो की माझे वडील शेवटी हातबल होऊन मला एकदा म्हटले, मी बाळा तुझ्या पाया पडतो, हे आपल्याला नाही जमणार, रेसिंग हातपाय मोडून घ्यायचे धंदे आहेत आणि आपण शेतकरी कुटुंबातून आहोत, तुला जर गाड्यांची आवड आहे तर आपली हायवेलगत शेती येतो तर तू गॅरेज काढ तुझं एक, आणि तिथं आपलं गॅरेज टाकून आपला व्यवसाय कर. तर असाही सल्ला माझ्या वडिलांनी दिला, पण काय ऐकण्याच्या मनस्थितीत त्या एजमध्ये कोणी नसतं. आणि सगळ्यांचा विरोध पत्करून सगळ्यांना चॅलेंज, मी काय म्हणू, एक ब्लॅक शिप म्हणूनच फॅमिलीत राहिलो. मी घरात शेजारी ट्रॅक बनवला माझ्या, मी सांगायचं राहून गेलो, एक 20 गुंठे जागा, त्याच्यावर पण घरी खूप वादळ झालं की शेतीची जमीन तू याच्यासाठी वापरतो आहे, आपलं उत्पन्न आहे. मी म्हणलं मी काम करेल शेतात त्याच्या बदले, पण त्याच्या एक्सचेंजमध्ये मी शेतात काम करतो, ट्रॅक्टर नेणे, चालवणे, भाजीपाला तरकारी ट्रॅक्टरने मार्केटला घेऊन जाणे. सो आय हॅज टू पे इन लेबर फॉर्म. ते ट्रॅक माझा तिथं राहून द्यावं म्हणून घरच्यांकडनं. आणि माझा प्रॅक्टिस वेळ कधी नसायची, रात्री 12 वाजता, पहाटे 3 वाजता हॅलोजन लावलेले. आणि माझा प्रायव्हेट ट्रॅक मी बनवला 1987-88 साली. आणि गावात सगळे लोकच ब्लॅक शिप, म्हणजे मी गावात चालतो, लोक तिकडे बघायचे माझ्याकडे, हे काय गावभर ट्रॅक्टर घेऊन गाडी फिरत असतात, ते जम्प करत बसलेलं असतं गावाच्या बाहेर.
सो नॉट अ व्हेरी गुड बिगिनिंग बट एक पॅशन होतं, मला काही फरक नाही पडला कोण काय म्हणतंय. किंवा आताचे जे आपण सगळे बघतो सिरियल्स आणि जे सगळे एका सुरात बोलतात की असं वाटतं ए बास, म्हणजे एकानंतर दुसरं वाक्य काहीतरी व्हेरिएशन द्याल, जे सॉरी टू से पण थोडंसं जरा ॲबसेंटच झालं आहे आणि कोणाकडे वेळ नसतो एवढं शिकवायला. तर समजा एखादा इन्सिडन्स आहे आणि ती म्हणते की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, मी कधीच काही पाप केलेलं नाही आहे, एक देव आहे आणि त्याला माहिती आहे की सगळी परिस्थिती काय आहे आणि मी तुमच्यावर कधीच संशय घेतला नाही, पण तुम्ही मात्र माझ्यावर खोटा संशय घेताय, चुकीचा संशय, असं असं समथिंग असं काही असेल तर ती म्हणणार तुम्हाला माहिती आहे माझं काहीच चुकलेलं नाही आहे, मी कुठलंच पाप केलेलं नाही आहे, कदाचित तुम्हीच पाप केलं असेल, देवाला माहिती आहे की मी असं काही केलेलं नाही आहे, आता तुम्ही ठरवा कोण पापी आणि कोण पुण्यवान. अशा एका सुरात कुठलंही व्हेरिएशन, अरे एका थॉटमधून दुसरा थॉट येतो, तेवढं तर टाईम द्याल. म्हणजे आपण ज्यांना म्हणतो ना लंबे रेस के घोडे, ज्यांना खूप पुढे जायचं आहे ना त्यांनी थोडंसं नाटकावर पहिल्यांदी हे करायला पाहिजे. किंवा सिरियल करता करता समजा एखादी सिरियल संपली तर मध्ये एखादं नाटक करायला पाहिजे. भले त्याच्यात थोडंसं इन्कममध्ये फरक आहे, नाटक सिरियल हे मला अगदीच कळू शकतं. म्हणजे मला हेही कळू शकतं की आर्टिस्टना EMI भरायचे असतात, घर घेतलेलं असतं, पण तुमच्या प्रगतीसाठी या सगळ्या गोष्टी थोड्याशा म्हणजे कॉम्प्रोमाइज म्हणा, एखादं नाटक किंवा हल्ली बऱ्याच वेळा असं झालं आहे की 25 प्रयोगांचेच म्हणजे 25च प्रयोग करणार, असं पण एक नाटकाचं आलं. निदान ते नाटक तरी मग त्याच्यात तुमचा फार वेळ जात नाही, म्हणजे फार दिवस मोडत नाहीत. ते संपलं की तुम्ही दुसरी सिरियल घेऊ शकता, पण ते नाटकाचं तुमच्या रिहर्सल्स, म्हणजे मला विचाराल तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा वेळ कुठला माहिती आहे का? रिहर्सलचा. इतकी मजा येते शिकताना, इतक्या नवीन नवीन गोष्टी आपण शिकत असतो. नाटकाच्या रिहर्सलबद्दल बोलते आहे मी, इकडे सिरियलचं काय ठीक आहे म्हणजे होतात रिहर्सल. तर त्यामुळे हा वेळ प्रत्येकानं जर पुढे काही चांगलं करायचं असेल तर हा वेळ खर्च करणं खूप गरजेचं आहे आर्टिस्ट म्हणून. ऐकलत का? माझं एवढं ऐकायचं, असं रागवायचं नाही. आता आपण दोघंच उरलो ती एकमेकांसाठी. माझं एवढं ऐकायचं, शांत राहायचं. मी बरी असते ना तर मी कधी मी सहन केलं नसतं. नंद्याच्या घरून जशी बाहेर पडले तशी तुम्हाला घेऊन आत्ता या घरातून बाहेर पडले असते. पण या आजारपणामुळे मी अगतिक झाली आहे, लाचार झाली आहे. मला माझा भरोसा नाही, म्हणून म्हणते आजची रात्र आपण इथेच काढू आणि उद्या सकाळी आपण मोरवाडीला जाऊ. मी खचलेली नाहीये.